फोटोशॉप मराठी मास्टर क्लास या सिरीजमधील आजचा क्लास 7 आणि यामध्ये आपण पाहणार आहे रेक्टँग्युलर मार्की टूल आणि इलिप्टिकल मार्की टूल, ते पण अगदी डिटेलमध्ये. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर मी आहे प्रथमेश सावडे आणि ही चालू आहे आपली फोटोशॉप मराठी बेसिक टू ॲडव्हान्स मास्टर क्लास सिरीज. जर तुम्हाला फोटोशॉप अगदी बेसिकपासून डिटेलपर्यंत शिकायचं असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग वेळ न गमावता आजच्या या क्लासला सुरुवात करूया. फोटोशॉप ओपन केल्यानंतर टूलबारमधील जो सेकंड नंबरचा टूल आहे तो आहे आपला सिलेक्शन टूल. आणि या सिलेक्शन टूलमध्ये आपल्याला पाहायचं आहे रेक्टँग्युलर मार्की टूल आणि इलिप्टिकल मार्की टूल, ते पण पूर्ण डिटेलमध्ये. आता जेव्हा मित्रांनो आपण टूलबार ओपन करतो म्हणजे फोटोशॉप ओपन करतो तेव्हा आपल्याला या टूलबारमध्ये म्हणजे या टूलच्या बाजूला अशा प्रकारे एक रेक्टँगल दिसतो, ट्रायंगल दिसतो. जेव्हा तुम्ही या ट्रायंगलवरती थोडं क्लिक करता म्हणजे होल्ड करून ठेवता तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये पण काही टूल्स पाहायला मिळतो. आता आजच्या क्लासमध्ये आपल्याला पाहायचं आहे रेक्टँग्युलर टूल आणि इलिप्टिकल टूल. आता जेव्हा तुम्ही फोटोशॉप ओपन करता तुम्हाला फक्त इथे काय दिसेल, रेक्टँग्युलर टूल दिसेल. पण मला जर इलिप्टिकल टूल पाहिजे असेल तर या ट्रायंगलवरती मला अशा प्रकारे क्लिक करून आपण जे बाकीचे टूल्स आहेत ते आपल्याला यूज करता येतात. तर मित्रांनो आता काय करायचं, आपल्याला सिलेक्शन टूल पाहायचं आहे. आता सिलेक्शन टूलचा सिम्पल जर मिनिंग सांगायचं झाला, जर तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक पार्टवरती काही ॲडजस्टमेंट वगैरे एडिटिंग वगैरे करायची असेल तेव्हा आपण सिलेक्शन टूलचा यूज करतो. फॉर एक्झाम्पल आता हे करू आपण इथे रेक्टँग्युलर मार्की टूल सिलेक्ट करू. आता जेव्हा रेक्टँग्युलर मार्की टूल तुम्ही सिलेक्ट करता तेव्हा तुम्हाला प्रॉपर्टी टूलबारमध्ये म्हणजे इथे ऑप्शन बारमध्ये काही ऑप्शन पाहायला मिळतात. आता हेच ऑप्शन आपल्याला इलिप्टिकल टूलमध्ये सेम पाहायला मिळतात. म्हणून आपण काय करू, फक्त रेक्टँग्युलर टूलमध्ये हे ऑप्शन पूर्ण डिटेलमध्ये समजून घेऊ आणि इलिप्टिकल मार्की टूलमध्ये फक्त आपण इलिप्टिकल मार्की टूल कसा यूज करायचा तेच पाहणार आहोत. तर आता समजा मी इथे रेक्टँग्युलर मार्की टूल सिलेक्ट केला आणि अशा प्रकारे जेव्हा मी एक सिलेक्शन करेल तर काय होईल, जो ही पेज आहे हे कॅनव्हास आहे, या कॅनव्हासवरला फक्त एवढाच पार्ट ॲक्टिव्ह आहे म्हणजे एवढ्याच पार्टवरती मी एडिटिंग वगैरे करू शकतो. आता जर मला या पेजवरती कलर फिल करायचा असेल, समजा नॉर्मल पेज क्रिएट केलं आणि आपण त्यावरती कोणतं सिलेक्शन क्रिएट केलं नाही तर काय होईल, या पूर्ण पेजवरती कलर येईल. तर आपण काय केलं, समजा हे पेज क्रिएट केलं आणि जर मी अल्टर प्लस डिलीट की प्रेस केली तर काय होईल, या पेजवरती कलर फिल होईल. डिलीट करतो मी, बॅकग्राऊंड आहे, अल्टर प्लस डिलीट की प्रेस केली तर काय होईल, अशा प्रकारे त्या पेजवरतीच कलर फिल होईल. आणि पण आपल्याला जर सिलेक्टेड पार्टवरती जर कलर फिल करायचा असेल तर त्याकरिता आपण इथे काय करू, अशा प्रकारे एक सिलेक्शन ड्रॉ करू आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही अल्टर प्लस डिलीट ही शॉर्टकट की प्रेस कराल तर काय होईल, फक्त त्या स्पेसिफिक सिलेक्टेड पार्टवरतीच आपल्याला कलर फिल करता येतो. आणि जर तुम्ही इथे ब्रश टूल सिलेक्ट केला तर काय होईल, त्याच पार्टवरती आपल्याला अशा प्रकारे ब्रश वगैरे जे काही टूल्स आहेत ते आपल्याला यूज करता येतात. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही इकडे कॅनव्हासमध्ये यूज करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, ते आपल्याला यूज करता येणार नाही. आणि जर तुम्ही आता सिलेक्शन केल्यानंतर तुम्हाला जर याला डिसिलेक्ट करायचं असेल तर इथे ऑप्शन दिसते डिसिलेक्ट, ऑप्शनवरती क्लिक करून आपण याला डिसिलेक्ट करतो. आता मित्रांनो इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, जर याला तुम्हाला मूव्ह करायचं असेल तर आपल्याला मूव्ह करता येत नाही, कारण आपण काय केलं आहे, हे जे सिलेक्शन बनवलेलं आहे हे आपण बॅकग्राऊंड लेअरवरती बनवलं आहे. आणि जर समजा याला आपण अनलॉक केलं तर काय होईल, ते पूर्ण बॅकग्राऊंड लेअर अशा प्रकारे मूव्ह होईल. म्हणून काय करायचं, कधीही तुम्ही सिलेक्शन क्रिएट कराल तर काय करायचं, एक नवीन पेज क्रिएट करायचं. नवीन पेज क्रिएट करण्यासाठी इथे तुम्हाला लेअर पॅनलमध्ये ऑप्शन दिसते क्रिएट अ न्यू लेअर, या ऑप्शनवरती इथे क्लिक करायचं. अशा प्रकारे तुम्हाला लेअर 1 नावाचे एक लेअर ॲड झालेली दिसेल, यावरती क्लिक करायचं. आणि त्यानंतर जेव्हा आपण अशा प्रकारे सिलेक्ट करू म्हणजे सिलेक्शन बनवल्यानंतर मी अल्टर प्लस डिलीट प्रेस केलं, त्यामध्ये कलर फिल केला आणि त्या प्रकारे आपल्याला अशा प्रकारे त्याला मूव्ह करता येते. म्हणजेच यालाच फक्त आपल्याला मूव्ह करता येते. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या इमेजवरती ॲडजस्टमेंट केली आणि ते ॲडजस्टमेंट तुम्हाला थोडी अशी मूव्ह करायची असेल तर आपण ते फक्त लेअर अशा प्रकारे सिलेक्शन मूव्ह करू शकतो. पण तुम्ही बॅकग्राऊंडवरती केलं तर काय होईल, ते बॅकग्राऊंड पूर्ण पेज मूव्ह होईल. म्हणून कधीही यूज करताना काय करायचं, एक नवीन लेअर क्रिएट करायची. आय होप मित्रांनो तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. तर मित्रांनो आता काय करू आपण, याच्याच रिलेटेड काही ऑप्शन बारमध्ये ऑप्शन आहेत. आता मी काय करतो, यावरती क्लिक करतो आणि हे ऑप्शन दिसतात तुम्हाला. आणि त्याच्या अगोदर सांगायचं झालं, आता रेक्टँग्युलर मार्की टूल म्हणजे यामध्ये तुम्हाला एक पहिला शब्द दिसतो रेक्टँग्युलर. रेक्टँग्युलर म्हणजे आपण अशा प्रकारे रेक्टँग्युलर फॉर्ममध्येच फक्त काय करू शकतो, सिलेक्शन क्रिएट करू शकतो. आणि जर तुम्ही या कॉर्नरवरती क्लिक केला आणि इलिप्टिकल म्हणजे आपण फक्त अशा प्रकारे राऊंड गोल मध्येच आपण सिलेक्शन क्रिएट करू शकतो. आता अशा प्रकारे का झालं, याचं रिझन आहे, हे ऑप्शन इथे सिलेक्ट आहे त्यामुळे इथे काय झालं, हे सिलेक्शन ॲड झालं. हे आपण समोर डिटेलमध्ये पाहणारच आहोत. तर आता काय करणार आहे, मी दुसऱ्या पेजवरती आलो.
या जे ऑप्शन मी इथे क्रिएट केलेलं आहे म्हणजे काही शेप केलं आहे याच्याच थ्रू आपल्याला काय करायचे आहे ते ऑप्शन बारमधील ऑप्शन पाहायचे आहे म्हणजेच तुम्हाला ते लवकर समजेल. आता सर्वात पहिलं ऑप्शन दिसतं आपल्याला इथे न्यू सिलेक्शन. न्यू सिलेक्शन म्हणजे डायरेक्ट आपण जेव्हा रेक्टँगल टूलवरती क्लिक करतो तर अशा प्रकारे आपल्याला एक सिलेक्शन क्रिएट करता येते. आणि जर तुम्हाला आणखी सिलेक्शन क्रिएट करायचं असेल तर काय करू आपण अशा प्रकारे सिलेक्शन करू. पण काय होईल जे अगोदरचं सिलेक्शन आहे याला काय करतो मी डिसिलेक्ट करतो आणि परत यावरती क्लिक करतो. तर काय होईल हे एक सिलेक्शन केले मी आणि दुसरं जेव्हा सिलेक्शन करतो काय होईल जे पहिलं सिलेक्शन आहे ते रिमूव्ह होईल. असं सिलेक्शन केलं काय होईल हे सिलेक्शन इथं जे केलं होतं मी ते रिमूव्ह होईल. म्हणजे ॲट अ टाईम फक्त आपण या ऑप्शनचा यूज करून किंवा डायरेक्टली आपण यावरती क्लिक करून फक्त एकच सिलेक्शन करू शकतो. आता सेकंड ऑप्शन दिसतं आपल्याला इथे ॲड अ सिलेक्शन. ॲड अ सिलेक्शनचा यूज करून आपण मल्टिपल सिलेक्शन क्रिएट करू शकतो. आता मी काय केलं पहिले न्यू सिलेक्शनवरती क्लिक केलं. मला काय करायचं फक्त एवढाच पार्ट सिलेक्ट करायचा आहे आणि यावरतीच काहीतरी करायचं आहे. तर अशा प्रकारे मी हा पार्ट सिलेक्ट केला आणि मला यावरतीच काहीतरी एडिटिंग करायचं आहे तर आपण न्यू सिलेक्शन फक्त एक सिलेक्शनचा यूज करू शकतो. पण मला काय करायचं आहे अशा प्रकारे एक पार्ट सिलेक्ट करायचा आहे. त्यावेळेस मी काय करेल तुम्हाला सेकंड नंबरचं ऑप्शन दिसते यावरती क्लिक करायचं ॲड अ सिलेक्शन. तेव्हा पहिले एक सिलेक्शन अशा प्रकारे इथे बनवून घ्यायचं रेक्टँगल फॉर्ममध्ये आणि त्यानंतर आता मला हा पण पार्ट सिलेक्ट करायचा आहे. तेव्हा काय करायचं या ऑप्शनला अगोदर टिक करायचं म्हणजे सिलेक्शन बनवण्याच्या अगोदर यावरती क्लिक करायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे आपण दुसरं सिलेक्शन म्हणजे कितीही मल्टिपल सिलेक्शन बनवू शकतो. आणि जेव्हा तुम्ही मल्टिपल सिलेक्शन क्रिएट करता काय होईल ते कंबाईन होतील म्हणजे एकत्र होतील. आता मी एक सिलेक्शन बनवलं आणि आणखी एक सिलेक्शन बनवलं काय होईल हे दोन्ही अशा प्रकारे आपल्याला कंबाईन झालेले दिसतील. अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो सिलेक्शन करता येतो. त्यानंतर दिसते आपल्याला ऑप्शन इथे सबस्ट्रॅक्ट अ सिलेक्शन. आता एक सिलेक्शन आहे या सिलेक्शनमधून फक्त मला हा ब्लू कलरचा एवढाच पार्ट सिलेक्ट करायचा आहे आणि या रेड कलरचा पार्ट सिलेक्ट करायचा नाही. त्यावेळेस मी ऑप्शनवरती क्लिक केलं आणि अशा प्रकारे अगोदर एक सिलेक्शन क्रिएट केलं आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे परत एक दुसरं अशा प्रकारे सिलेक्शन करायचं आहे. जे तुम्ही दुसरं सिलेक्शन करणार ते सिलेक्शन काय होईल या सिलेक्शनमधून कट होऊन जाईल म्हणजे जे आपण दुसरं सिलेक्शन केलं त्यामधून या पहिल्या सिलेक्शनचा पार्ट कट होईल आणि हा एवढा पार्ट आपल्याला या सिलेक्शनमध्ये मिळून जाईल. अशा प्रकारे मित्रांनो आपण याचा यूज करू शकतो. आणि त्यानंतर दिसते आपल्याला इंटरसेक्ट. आता इंटरसेक्शन म्हणजे समजा हे दोन शेप आहे या दोन शेपमधला जो कॉमन पार्ट आहे हा आपल्याला इथे रेड कलरचा कॉमन पार्ट दिसतो. तो जर सिलेक्ट करायचा असेल तेव्हा आपण या ऑप्शनचा यूज करू शकतो. यावरती मी क्लिक केला आणि अशा प्रकारे आपण काय केलं एक सिलेक्शन क्रिएट केलं. सिलेक्शन क्रिएट केल्यानंतर आणखी एक सिलेक्शन क्लिक केलं मी. तर काय होईल या दोन्ही शेपमधला ओव्हरलॅपिंग पार्ट म्हणजे तो मिडलमधला जो ओव्हरलॅपिंग सेम पार्ट आहे तो आपल्याला इथे एक्स्ट्रॅक्ट झालेला दिसतो. अशा प्रकारे मित्रांनो आपण सिलेक्शनचा यूज करू शकतो. आता मित्रांनो तुमच्या मनात प्रश्न असेल की आपण सिलेक्शनचा म्हणजे इलिप्टिकल टूलचा आणि मार्क्यू टूलचा ॲट अ टाईम यूज करू शकतो का? म्हणजे दोन्ही टूलचा यूज करू शकतो का? तर हो तुम्ही करू शकता. त्याकरिता काय करायचं समजा अगोदर आता हा जे शेप आहे या शेपला मला सिलेक्ट करायचा आहे. यामध्ये रेक्टँगलरी फॉर्म आहे इथपर्यंत आणि खाली एक अशा प्रकारे आपल्याला राउंडेड फॉर्म दिसत आहे. तर याला कसं सिलेक्ट करायचं? अगोदर या ॲडवरती क्लिक करायचं आणि एक सिलेक्शन क्रिएट करून घ्यायचं. अशा प्रकारे एक सिलेक्शन क्रिएट करून घेतलं आपण. सिलेक्शन क्रिएट केलं त्यानंतर काय करायचं कॉर्नरवरती परत क्लिक करायचं आणि इलिप्टिकल मार्क्यू टूल सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर हे ऑप्शन तुमचं सिलेक्ट असायला पाहिजे. त्यानंतर काय करायचं आपण अशा प्रकारे डायरेक्टली एक सिलेक्शन इथे क्रिएट करू शकतो. आणि असं नाही तुम्ही की एक वेळा सिलेक्शनच करू शकता. तुम्ही मल्टिपल सिलेक्शन करून त्यावरची प्रॉपरली ॲडजस्टमेंट करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो आपण सिलेक्शन करू शकतो आणि स्पेसिफिक पार्टला सिलेक्ट करून त्यावरती ॲडजस्टमेंट वगैरे करू शकतो. यावरती थोडी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल तेव्हाच कुठं तुम्ही यावरती चांगला हँड करू शकता. त्यानंतर मित्रांनो याला काय करतो मी आता सिलेक्ट करतो आणि त्यानंतर आपण परत त्या पेजवरती आलो. आता मी जेव्हा यावरती क्लिक करतो म्हणजे रेक्टँगल मार्केट टूलवरती क्लिक करतो तेव्हा आणखी पण आपल्याला एक ऑप्शन पाहायला मिळते जे आहे फिदर. आता फिदरचा सिंपल मिनिंग सांगायचं झाला जर तुम्हाला एखादा तुम्ही रेक्टँगल ड्रॉ केला तर त्याला तुम्हाला सॉफ्टनेस करायचे असेल सॉफ्ट करायचं असेल सॉफ्टनेस म्हणजे जर तुम्हाला समजा आता आपण इथे रेक्टँगल अशा प्रकारे ड्रॉ केला तर काय होईल अशा प्रकारे एक रेक्टँगल फॉर्ममध्ये येईल आणि जेव्हाच आपण फिदर वाढवू तेव्हा काय होईल जे कॉर्नर वगैरे आहे ते आपल्याला राउंडेड फॉर्ममध्ये झालेले दिसतील. याला डिसिलेक्ट करतो मी आणि इथं आपण याला स्पेसिफिक व्हॅल्यू देऊन देऊ 50 px दिली मी आणि त्यानंतर अशा प्रकारे जेव्हा मी शेप ड्रॉ करतो काय होईल त्याचे जे कॉर्नर आहेत अशा प्रकारे सॉफ्ट होतील आणि जो पण आपण यामध्ये कलर फिल करू तो पण सॉफ्ट होईल. कसा होईल तर याला मी सांगतो. याला डिसिलेक्ट केलं आपण एक नवीन लेअर क्रिएट केली आणि त्यानंतर मी काय केलं अशा प्रकारे इथे फिदर 50 px केलं आणि अशा प्रकारे शेप ड्रॉ केला आणि शेपमध्ये मी अल्टर प्लस डिलीट की शॉर्टकट की प्रेस केली तर काय होईल अशा प्रकारे तुम्हाला तो कलर आहे
तो सॉफ्ट झालेला दिसेल आणि थोडा अशा प्रकारे फेंट वगैरे स्प्रेड झालेला दिसतो. अशा प्रकारे मित्रांनो आपण फिदर ऑप्शनचा यूज करू शकतो. यामध्ये काही सिलेक्ट अँड मार्क्स हे आपण थोडं पुढे पाहू आणि हे स्टाईल वगैरे हे आपल्याला एवढं काही पाहायचं नाही. आहे मित्रांनो, जे मेन ऑप्शन्स आहेत, जे आपण डेली लाईफमध्ये यूज करतो फोटोशॉपमध्ये, तेच मी तुम्हाला इथे सांगणार आहे. बाकीचे ऑप्शन आहे ते आपण थोडे अवॉइड करू. आय होप मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की आपण कशाप्रकारे सिलेक्शन टूलचा यूज करू शकतो आणि यावरती काय करायची, थोडी एखादी इमेज वगैरे घ्यायची आणि एखाद्या इमेजचा स्पेसिफिक पार्ट सिलेक्ट करून पाहायचा. त्यामध्ये इलिप्टिकल असो किंवा रेक्टँग्युलर असो, तो सिलेक्ट करून पाहायचा. म्हणजे त्यावेळेस काय होईल, तुमची थोडी प्रॅक्टिस होईल आणि त्या टूलवरती चांगला तुमचा हँड बसेल. आता याला करतो मी डिलीट करतो आणि तुम्हाला मी सांगितलंच आहे की इलिप्टिकल टूल कशा प्रकारे आपण दोन्ही टूल यूज करू शकतो. समजा आता मी काय केलं, अशा प्रकारे मला फक्त इलिप्टिकल टूल यूज करायचा आहे. तर यावरती आपण कॉर्नरवरती क्लिक केलं, अशा प्रकारे मी एक इलिप्टिकल ड्रॉ करू शकतो. आणि जर तुमचा समजा एखादा शेप वगैरे जर राउंडेड असेल, गोल असेल, तेव्हा आपण इलिप्टिकल टूलचा यूज करून तो स्पेसिफिक पार्ट चूज करू शकतो. किंवा जर समजा तुम्हाला एडिटिंग वगैरे करायची असेल, फोटो वगैरे एडिटिंग आहे आणि या फोटोच्या मधला अशा प्रकारे जो पार्ट आहे त्यामध्ये एडिटिंग करायची असेल, तर आपण अशा प्रकारे तो काय करू शकतो, इलिप्टिकल टूलचा यूज करू शकतो. आय होप मित्रांनो तुम्हाला समजलं असेल. काही डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच ट्युटोरियलसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या येणाऱ्या क्लासमध्ये.